माजी मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट अडचणीत आलेला आहे। 9 सप्टेंबरला पुढची सुनावणी पार पडणार आहे। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे केंद्रीय वन सचिव आणि राज्य मुख्य वन संरक्षकांना आदेश देण्यात आलेले आहेत। या प्रकरणी कहार समाज पंच समितीचे ॲडव्होकेट आसिम सरोदे आणि ॲडव्होकेट श्रिया आवलेंमार्फत याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सध्या आपण आहोत जायकवाडी धरणामध्ये आणि या जायकवाडी धरणामधल्या मासेमारीवरती लाखो कुटुंब अवलंबून आहे आणि या ठिकाणी तरंगत सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे आणि हा प्रकल्प राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने या ठिकाणी होणार आहे। मात्र या प्रकल्पाला मच्छीमारांचा कडाडून विरोध आहे। त्याचबरोबर जे सामाजिक संघटना आहेत त्यांनी देखील याला विरोध दर्शवलेला आहे आणि हा सर्व प्रकरण हरित न्यायाधिकरणामध्ये सध्या सुरू आहे आणि याची गंभीर दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि याच प्रकरणातले याचिकाकर्ते आहे कहार समाजाकडून ज्यांनी ही याचिका टाकलेली आहे असे या कहार समाजातले बजरंग लिंबोरे आहे। त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने या सर्व प्रकल्पाला विरोध करणारी ही सर्व मंडळी आहे। त्यांच्याशी आपण आज कालच्या ज्या आदेशा संदर्भात आहे सूचना संदर्भात आहे त्यांच्याशी आपण बोलूयात। नेमकं काय तुमची मागणी आहे, काय सूचना त्या ठिकाणी काल देण्यात आलेल्या आहेत? 21/5/2024 रोजी आम्ही सर्व पक्षी मित्र, पर्यावरण मित्र आणि मच्छीमारांच्या वतीने पुन्हा पर्यावरण कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। जायकवाडी धरणावर हे आरक्षित आहे, पक्षी अभयारण्य आहे, इको सेन्सिटिव्ह झोन आहे। ह्या कारणास्तव माहिती असूनही काही करता येत नाही, तरी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न जे चालू आहे तो बंद करण्यात यावा। या जलाशयामध्ये 25,000 कुटुंब मासेमारी व्यवसायावर आपली उपजीविका भागवतात। गेल्या अनेक दिवसापासून हे मच्छीमार समाज व पक्षी मित्र या ठिकाणी आंदोलन करीत आहेत। कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, जायकवाडी, छत्रपती संभाजीनगर।